नमस्कार, मी महादेव साळुंके, राहणार पारे, खानापूर आटपाडी मतदारसंघात आटपाडी, खानापूर आणि विसापूर सर्कल असा 3 प्रमुख भाग आहेत. 3.5 लाख मतदान या मतदारसंघात असून आटपाडी तालुक्यात 1,39,500 मतं आटपाडी तालुक्याचे आहेत. आटपाडी तालुक्यातून 80% आसपास मतदान होईल. म्हणजे जवळजवळ 1,05,000 आटपाडी तालुक्यातून मतदान होईल. आणि आटपाडी तालुक्याच्या वर, बेवघाटच्या वर, खानापूर आणि विसापूर सर्कलमध्ये 1,40,000 मतदान, 65% मतदान वरच्या भागात होईल. अशी असणारी निवडणुकीची परिस्थिती आहे. म्हणजे टोटल मतदारसंघात 2,45,000 मतं एकूण होतील, अशी असणारी सध्या निवडणुकीची परिस्थिती आहे. तर आटपाडी तालुक्यात 1,05,000 मतापैकी 5,000 मतं इतरांना जातील आणि 60,000 मतं ही एकट्या राजेंद्र अण्णांना आटपाडी तालुक्यात पडतील, अशी असणारी आत्ता परिस्थिती आहे. आणि राहिलेली 40,000 मतं ही वरच्या खानापूर तालुक्यातल्या 2 उमेदवारांना, बाबर आणि पाटील या 2 उमेदवारांना 20,000 मतं विखरून येतील, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि खानापूर आणि विसापूर सर्कलमध्ये 1,40,000 मतदानापैकी 10,000 मतं इतरांना जातील. आपल्याकडं आपल्या विचाराचे आज ही 20,000 मतं आपल्याकडे ठाम आहेत. म्हणजे 1,10,000 मतं शिल्लक राहिले. आणि राजेंद्र अण्णांनी खानापूर आणि विसापूर सर्कलला 10,000पर्यंत गट तयार केलेला आहे. म्हणजे 1,00,000 मतं शिल्लक राहिली. 1,00,000मध्ये बाबर आणि पाटील हे 2 उमेदवार शिल्लक राहिले. म्हणजे खानापूर तालुक्यातून बाबर आणि पाटील यांना 50,000 मतं मिळतील आणि आटपाडी तालुक्यातनं 20,000 मतं मिळतील. म्हणजे दोघांना इथं 70,000 मतं मिळतील. आणि आटपाडी तालुक्यातनं राजेंद्र अण्णाला 60,000 आणि खानापूर आणि विसापूर सर्कलमधून 10,000. म्हणजे आज रोजीचा विचार केला तर राजेंद्र अण्णाकडे ही 70,000 मताची आज रोजी बेरीज लागल्या. म्हणजे तिन्ही उमेदवार 70,000च्या हिशोबात आहेत. म्हणजे आपल्या विचाराची, जो या मतदारसंघात महादेव साळुंके नावाच्या गटाची, जी माझ्या स्वतःच्या गटाची 20,000 मतं आज ही शिल्लक आहेत. आपण ज्याच्याकडे जाऊ त्याचाच गुलाल, अशी असणारी मतदारसंघात परिस्थिती आहे. आपण जो काय निर्णय घेईन त्याचाच विजय होईल, अशी असणारी परिस्थिती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.